पण मग आता अशा प्रकारे हत्ती किंवा एखादा पाळल्यानंतर मग त्याचे विशिष्ट केअर घेण्यासाठी त्यांनी कोणाला संपर्क साधणं गरजेचं होतं का? 100%. नेमकी काय तिची अवस्था असेल, तुम्हाला नेमकं काय वाटतं? माझ्या नॉलेजप्रमाणे त्या हत्तीणीला एक कंपॅनियन किंवा तिला वेगळा स्वतःचा टायमिंग दिला पाहिजे फिरण्यासाठी. त्यांना अंगावरती माती उडवून घ्यायला आवडतं, एक्सरसाइज करायला आवडतं, त्यांना पाण्यामध्ये डुंबायला आवडतं, की ते स्वतःचं टेम्परेचर, स्वतःचं जे मेंटल बॅलन्स आहे ते सांभाळू शकतात. ते कंटिन्युअसली 24 तास सिमेंट आणि टारच्या रोडवरती राहण्यासाठी त्यांचे फूट म्हणजे पाय बनलेले नसतात. त्यांचे हे मातीमध्ये राहण्याचे त्यांचे पाय असतात. जे सर्व फूट रॉट्स झालेत किंवा ज्या जखमा झालेल्या आहेत त्या हत्तीणीला किंवा बाकीच्याही हत्तीणीला ह्याच कारणासाठी झालेले असतात, की ते त्यांच्या नॅचरल अधिवासात नाहीत. त्यांची जी सोंड असते त्याच्यावरती गुलाबी रंगाचे असे पिगमेंटेशन झालेले असतात. हे पिगमेंटेशन हे नॅचरली होत नाहीत, हे एकटेपणामुळे होतात.